एव्हरीवन, कसे आहात सर्वजण? आय होप सर्व मजेत असतील. तर बघा, काल माझ्या मुलीचा वाढदिवस होता. बऱ्याच जणांचे आले स्टेटस वगैरे आणि खूप सारे मला मेसेज आलेले. माझे नातेवाईक असतील, यांचे नातेवाईक असतील, माझं फ्रेंड सर्कल असेल, यांचा फ्रेंड सर्कल असेल, परत आजूबाजूचे असतील. बऱ्याच जणांनी म्हणजे खूप जणांनी तिला छान छान शुभेच्छा दिल्या आहेत वाढदिवसाच्या. त्यामुळे सर्वांना अगोदर मनापासून खरंच थँक्यू. तुम्हाला सर्वांचं मनापासून म्हणजे तुम्हा सर्वांचं मनापासून खरंच म्हणजे चांगलं वाटतं आहे मला तर खरं तर, की तुम्ही सर्वजण एवढं माझ्या मुलीला प्रेम करतात. म्हणून माझे सर्व भावंडं असतील, जसं बहीण भाऊ असतील, पूर्ण माझे रिलेटिव्ह असतील, सगळं म्हणजे आमच्या घरातल्यांचे सर्वांचे तिकडचे रिलेटिव्ह असतील, सर्वांनी स्टेटसला ठेवलेले आणि त्या स्टेटसलाही त्यांच्या पूर्ण फ्रेंड सर्कलने सगळ्यांनी तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत त्यामार्फत. तुम्ही सर्वांनी जे काही अप्रत्यक्षपणे सोशल मीडियाद्वारे जसं इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, यूट्यूब या सर्व मार्फत तुम्ही काही नेते संपर्क वगैरे साधूनसुद्धा म्हणजे तिच्याशी बोलणं झालेले आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचं खरंच मनापासून धन्यवाद करते मी तुम्हाला सर्वांना. खूप बरं वाटतं की तुम्ही सर्वजण एवढं म्हणजे कौतुकाने तिला विचारता आणि तिचं एवढं कौतुक करता. तर बघा, काल खूप जणांचे मेसेज वगैरे आलेले आहेत. अजूनही मी ते मेसेज पाहिलेले नाही आणि बऱ्याच जणांना रिप्लाय पण दिलेलं नाही आहे. तर त्याबद्दल खरंच माफ करा, कारण की मोबाईलला काल प्रॉब्लेम झाला होता. म्हणजे कालच नाही, नेहमी मोबाईलला माझा प्रॉब्लेमच होतो. कुठे फिरायला जाणं असेल, काही लग्न वगैरे असेल, काही सेलिब्रेशन असतील, काही असो, नेहमी मोबाईलचा प्रॉब्लेम होऊन जातो. कारण की नेहमीच मोबाईलचं म्हणजे माझं ना हँग खूप होतं. मोबाईल स्टोरेज खूप फुल झालेलं आहे, त्यामुळे मोबाईलचा प्रॉब्लेम होऊन जातो. त्यामुळे काल मला काही आणि प्रत्यक्ष म्हणजे पर्सनली सर्वांना मेसेज करणं काही शक्य नव्हतं. त्यामुळे रिप्लाय काही देता आला नाही. पण सर्वांना पर्सनली मी थँक्यू म्हणते. खरंच पर्सनली सर्वांना थँक्यू. आणि असंच तुम्ही म्हणजे तुमचा साथ आणि तुमचा प्रतिसाद असू द्या आमच्या सर्वांसोबतच. खूप बरं वाटतं. तर बघा, वाढदिवस तिचा काल आम्ही साजरा केलेला आहे. खरं तर आम्हाला यावर्षी वाढदिवस नव्हता करायचा, कारण तुम्हाला माहितीच आहे घरात असं झालं आहे म्हणून. आणि नेहमीप्रमाणे म्हणजे तिचा वाढदिवस आम्ही दरवर्षी बऱ्यापैकी म्हणजे चांगलाच करतो, मोठाच करतो आम्ही तिचा वाढदिवस. आणि ह्यावेळेस काही वाढदिवस करायचे काही हे नव्हतं आम्हाला. आणि परवाच आम्ही गावावरून आलेलो आहे, संभाजीनगरवरून इकडं परवाच आलो. तर त्यामुळे गडबडही खूप होती आणि यांनाही सुट्टी नव्हती. हे काल घरी आल्यानंतर मग यांना सांगितलं मी की म्हणजे काय करायचं काय नाही. तर त्यामुळे मग इच्छा नव्हती, करायचं तर काही नव्हतं. मग मीच म्हटले की एक काम करू, आपण बाहेरूनच डिनर वगैरे करून ये तिच्या खुशीसाठी. तेवढं तिला वाटेल की बाबा सेलिब्रेशन केलं म्हणून. आणि मुलगी तसं खूप समजदार आहे माझी, ती काही म्हटली नाही, प्रॉब्लेम काही नाही. पण मग पुन्हा म्हणजे डिनर वगैरे करून आल्यानंतर ती नाराज होऊ नये. माझे फ्रेंड वगैरे नव्हते, काही नाही. आणि ती नेहमी सर्वांच्या बड्डे वगैरे अटेंड करते, जाते ती. आणि मग तिला तसं काही वाटू नये म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की ह्यावेळेस वाटल्यास आपण जास्त काही म्हणजे डेकोरेशन वगैरे स्किप करू, सगळं स्किप करू. फक्त लहान लेकरांना वगैरे बोलून लेकरांचं म्हणजे छोटंसं आपण मॅनेजमेंट करू. आणि खरंच तिचे सर्व फ्रेंड सर्कल वगैरे आले आणि ती खूप खुश होती काल. तसं तर रोजच राहते, पण काल खूप खुश होती ती काल, कारण काल तिचा दिवस होता स्वतःचा. म्हणजे कोणीही रागवणार नाही, काही नाही असं तिचा कालचा स्पेशल दिवस होता. तिच्यासाठी तर डेली रोजचा दिवस स्पेशल असतोच, पण काल जास्त स्पेशल होता. त्यामुळे ती खूप खुश झाली तिच्या पूर्ण फ्रेंड सर्कलला बघून. त्यांच्यासोबत एन्जॉय वगैरे केला तिने छानपैकी, सर्वांसोबत मस्त गप्पा गोष्टी वगैरे सर्व काही तिलाही खूप छान वाटलं. तर त्यामुळे मग बघा, आणि उद्या मी तिचे सर्व बड्डेचे सगळे फोटोज व्हिडिओ सगळं पोस्ट करणार आहे, तर ते पाहायला तुम्ही विसरू नका. तर कारण की मोबाईलचा तुम्हाला सांगितलंच, मोबाईलचा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे मी सर्व यांच्या ह्याच्यातच क्लिक केलेले सगळे फोटोज तिचे. तर त्यामुळे मी ते लवकरच पोस्ट करेल. तर सांगशाल कसा वाटला तुम्हाला तो व्हिडिओ, ते फोटोज कसे वाटतील ते तुम्ही सांगशालच नंतर कमेंट करून. तर जिथं आम्ही असतो ना तिथं बाहेरच छोटं कॅफे आहे. तर त्या कॅफेमध्येच आम्ही लहान लेकरांच्या हिशोबाने मॅनेजमेंट वगैरे केलेलं. आणि त्यानंतर हे आले ड्युटीवरून. मग आल्यानंतर थोड्या वेळाने म्हटले की मोबाईलमध्ये काही प्रॉब्लेम आहे तेवढं बघा. तर बघितलं त्यांनी तेवढं, आणि मोठ्या मुश्किलीने बाबा तो मोबाईल जिकडून जसं कसं चालू झाला. हँग तर तो होतच होता, कोणाला रिप्लाय द्यायला जरी गेले तरी तो मध्ये म्हणजे त्याचं चालूच होतं, चालू बंद लुक होत होता सारखा. तर त्यामुळे मी म्हटलं जेवढा चालतं आहे तेवढाही चालणार नाही. त्यामुळे त्यांनी जेव्हा चालू करून दिलं तर मी
तेवढ्यात म्हणजे काल दुपारनंतर मग मी तिचे वाढदिवसाचे स्टेटस वगैरे अपलोड केले मग, कारण की म्हटलं सांगता येत नाही मोबाईलच्या मध्येच बंद होईल, कारण की मला खूप अनुभव आहे मोबाईलचा. तर जेव्हा काही असेल ना काही पेशल त्या दिवशी तर पक्का धोका देतो मला, अदरवाईज तर देतोच, पण जेव्हा काही पेशल असेल ना तेव्हा तो 2 दिवसा अगोदरच त्याचं चाललं, कारण की काल परवापासूनच त्याचं काम सुरू झालं होतं बंद पडण्याचं, सारखं चालू बंद. खरं सांगायचं झालं तर तिच्यासाठी म्हणजे कालचा दिवस तर पेशल होताच, पण तिच्यासाठी रोजचे दिवसही तितकेच स्पेशल असतात, कारण की ती आमच्या घरातली पहिली मुलगी आहे आणि खूप लाडाची आहे, खूप म्हणजे खूप लाडाची आहे. सर्व प्रॉपर्टीची मालकीण ती, असं का म्हणत नाही तरी चालेल. तर तिच्यासाठी कुठला स्पेशल डे वगैरे नसतो, कारण की अधूनमधून तिला सरप्राईज मिळत असतात, जसं की बाहेर जाणं, गावाला जाणं, काहीतरी तिला जे आवडेल ते सडनली मागवणं ऑनलाईन, काही पण असो, ड्रेसेस असो, काही गाड्या वगैरे असतील, काही शॉपिंग असेल, कुठे घेऊन जाणं असेल गार्डनला वगैरे, परत गावाला म्हणा, कुठेही म्हणा, म्हणजे अचानक तिला सरप्राईज खूप भेटत असतात तिला. म्हणजे 15 दिवसातून, 8 दिवसातून, महिन्यातून तिचं सरप्राईज फायनल असतं. आईकडनं म्हणा, तिच्या पप्पांकडनं म्हणा, तिला ऑनलाईन काही ना काही म्हणा, तिला सरप्राईज असतंच. त्यामुळे तिचा प्रत्येक दिवस हा स्पेशल असतो. आणि बघा बड्डेच्या अगोदरच आईने त्यांनी तिच्यासाठी छान छान गिफ्ट्स घेतलेले. मी तो पण व्हिडिओ तुम्हाला नंतर स्पेशली तो व्हिडिओ मी दाखवणार आहे, त्याच्यावरच काय काय घेतलं तर स्पेशली त्याच्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे आणि तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे. बड्डेच्या अगोदरच आईने त्यांनी तिला उन्हाळ्याच्या म्हणजे आता सध्या तर समरच्या सीझनच्या हिशोबाने त्यांनी तिला ड्रेस वगैरे घेतलेले आहे. जवळपास 10 ते 12 ड्रेस त्यांनी घेतलेले आहेत, म्हणजे ती डेली यूज करू शकेल ह्या हिशोबाने, कारण की ते घेतात तर मी नेहमी त्यांना रागवते, इतकं मला मागाचे कपडे वगैरे घेतात. आणि तसं तर म्हणजे शक्यतो लॉंग ड्रेसमध्ये लहान लेकर जास्त राहत नाही, कम्फर्टेबल त्यांना वाटत नाही जास्त वेळ, गरमी वगैरे परेशान होतात ते जास्त वेळ. तर मग मी नेहमी रागवते आई त्यांना, एवढे ड्रेसेस वगैरे घेऊन काय अर्धा एका तासासाठी कार्यक्रमापुरता ती घालते. आणि नंतर एवढे म्हणजे तिचे ड्रेस असतात, आता विचार करा 15 दिवसातून महिन्याला तिला ड्रेस असतात म्हटल्यावर, जो एक ड्रेस घातला जातो तिचा, तो दुसऱ्यांदा घालण्याचा चान्सही येत नाही दुसऱ्यांदा तो ड्रेस घालण्याचा. आणि त्या ड्रेसांचा नंतर काहीच वापर होत नाही. एवढे सर्व म्हणजे एवढे सर्व हेवी ड्रेस नाही घातले जात लहान लेकरांना खरंच सारखे, आणि तेही घालत नाही त्यांना कम्फर्टेबल नसल्यामुळे. तर मग आईला मी रागवत असते की कशाला इतके म्हणजे हेवी ड्रेस वगैरे घेतात नाही का, मोलामागाचे आपण घेतो, वापर होत नाही, काही नाही. तसं तर मग आम्ही तिचे म्हणजे असे काही ड्रेस तर असे आहेत अजून पण, की म्हणजे त्या ड्रेसांची अगदी घडीसुद्धा मोडलेली नाही तिचे, तसे ड्रेस, खेळणी वगैरे काही असे आहेत अजून. तर मग आम्ही आमच्या घरात कामाला दीदी वगैरे आहेत, त्यांना आम्ही देऊन टाकत असतो, तिकडची तिकडेच देऊन टाकतो आणि मी इकडेच देऊन टाकते तिचे कपडे वगैरे, कारण की भरपूर होतात आणि नंतर मग कसं वापर होत नसल्यामुळे तसेच कोरेच्या कोरे पडून राहतात ते, मग निदान दुसऱ्यांना कामात यावं, त्यामुळे मग त्या हिशोबाने आम्ही देऊन टाकत असतो. तिचे जे काही असेल पूर्ण सामान वगैरे, खेळणी असतील, सर्व काही पूर्ण जेवढं सामान असेल तेवढं आम्ही अधूनमधून देत असतो. तर त्यामुळे ह्या वर्षाचं म्हणजे ह्या बड्डेचं तिचं गिफ्ट पेंडिंग आहे, तिच्या पप्पांकडं पण आहे आणि आई त्यांच्याकडं पण आहे. तर आई त्यांनी बघा तिला अगोदरच गिफ्ट वगैरे घेऊन ठेवलेले आहेत, म्हणजे बड्डेच्या हिशोबाने नाही घेतले, कारण की ती थोडी दिवस आईकडेच होती. आता जसं की मी तुम्हाला बोलले आता थोड्या वेळ अगोदरच, की आम्ही परवाच आलो म्हणून इकडं, त्यामुळे गडबड होती, त्यामुळे मॅनेजमेंटही काही करता आलं नाही. तसं तर आम्हाला ह्या वर्षी काही करायचंच नव्हतं, त्यामुळे आम्ही ह्यावेळेस नॉर्मलच केला, लहान लेकरांच्या हिशोबाने थोडंसं मॅनेजमेंट वगैरे करून. तर मग आईने त्यांनी जे काही घेऊन ठेवले तिच्यासाठी तो व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करेल, आणि स्पेशल त्याच्यावरच व्हिडिओ बनवणार आहे मी, का त्यांनी काय काय घेतले. खूप छान छान गिफ्ट्स घेतले त्यांनी तिला, ड्रेसेस वगैरे तर नेहमी देतात, आणि ड्रेसांचे तर मी व्हॉट्सअपला वगैरे नेहमी टाकतच असते. पण मग जे काही घेतले ना त्यांनी, जे काही गिफ्ट्स असतील ते मी दाखवेल तुम्हाला तो व्हिडिओ वगैरे बनवून नेक्स्ट टाईम. तर आता तिचे बड्डेचेही कालचे व्हिडिओ, फोटो वगैरे तेही मी उद्या परवा सर्व तुम्हाला म्हणजे पोस्ट करेल, तर बघायला भेटतीलच. तर खरंच म्हणजे कालच्या याला कोणाला जास्त रिप्लाय देता आला नाही पर्सनली सर्वांना, तर पर्सनली सर्वांना मी सॉरी पण म्हणते, आणि पर्सनली सर्वांना थँक्यू पण म्हणते, कारण की सर्वांनी खूप कौतुक केलं. आणि जेवढ्या आमच्या नातेवाईकांनी सर्वांनी स्टेटस वगैरे ठेवलेले होते, तर सर्वांना त्यांच्याही सर्कल म्हणजे फ्रेंड सर्कल असेल, नातेवाईक सर्कल असेल, सर्वांनी त्याद्वारे रिप्लाय केलेलं आहे तिच्या वाढदिवसाला. त्यामुळे तुम्हा सर्वांचं मी खरंच मनपूर्वक आभार मानते. आणि खूप छान वाटलं तुम्ही माझ्या लेकराला एवढं म्हणजे, कारण की तुमच्या शुभेच्छा या फक्त शुभेच्छा नाहीत, तर ते माझ्या लेकरासाठी एक आशीर्वादाच्या रूपाने मी स्वीकार करते. आणि खरं तर ते म्हणतात ना की आशीर्वाद हे किती महत्त्वाचे असतात हे तुम्हाला माहितीच आहे सर्वांना. तर त्यामुळे तुम्हा सर्वांचे शुभेच्छा हे मी आशीर्वाद म्हणूनच स्वीकार करते. तर चला तर मग भेटूया आपण
नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तिचे गिफ्ट पेंडिंगच आहेत या वर्षाचे, तुम्हाला माहिती आहेत. पण मग जे काही अगोदर घेऊन झाले ते आईकडेच होती थोडे दिवस, इकडे यायच्या अगोदर. परवाच आम्ही इकडे आलो, तर जे काही घेऊन झाले त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवणार आहे सर्व, आणि तिचे बड्डेची सर्व फोटो व्हिडिओ मी टाकणार आहे. तर ते बघायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्ही स्किप करणार नाही. तर असाच तुमचा फुल सपोर्ट असू द्या. व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हा सर्वांचं म्हणजे खरंच पर्सनली माझ्याकडून, माझ्या पूर्ण फॅमिलीकडून आणि स्पेशली माझ्या मुलीकडून तुम्हा सर्वांना खूप 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 थँक्यू. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.